हा कार्यक्रम जॉयसमय सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे. मला देवाकडून मार्गदर्शन हवं असायचं आणि मीही तेच करायचे जे बहुतेक जण करतात. ठीक आहे प्रभू, मला तुझं वचन हवंय. मी जॉयस मायल्स, मी जे करते ते देवाने त्याच्या सामर्थ्याने माझं जीवन बदलल्यामुळे, आणि तो तुमच्यासाठीही तेच करील. इथल्या प्रत्येक व्यक्तीला सेवेसाठी बोलावलं जातं. आपल्या सगळ्यांना ख्रिस्ताशी समेट करण्यासाठी आणि लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी बोलावलेलं आहे. इथे प्रत्येकाला एक सेवा कार्य आहे. केवळ मी नाही, कारण मी इथे उभी आहे म्हणून, आणि तुम्ही नाही, कारण तुम्ही तिथे आहात. तुमचं सेवेसाठी पाचारण आहे. आणि खरं तर जगभरातील काही लोकांपेक्षा तुम्ही अधिक महत्त्वाचे आहात, कारण जिथे लोकांना खरोखर येशूची गरज आहे तिथे तुम्ही आहात. आणि बहुतेक लोक ज्यांना येशूची गरज आहे ते आज इथे बसलेले नाहीत. आमेन. आणि मी अनेक वर्षांपासून हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवू पाहतेय. आपण देवाचे राजदूत आहोत. विस्तारित बायबल म्हणतं की आपण त्याचे वैयक्तिक प्रतिनिधी आहोत, आणि देव आपल्याद्वारे जगाला आवाहन करतोय हे लक्षात घ्या. हे खूपच छान नाहीये का? तुम्ही देवाचे वैयक्तिक प्रतिनिधी आहात आणि तो तुमच्याद्वारे जगाला त्याचं आवाहन करतोय. म्हणून तुम्ही जगाच्या तुमच्या छोट्याशा भागासाठी जबाबदार आहात. मग ते कुठेही असेल, तुमच्या कामावरचे लोक, किराणा दुकानातले लोक, तुमच्या जिममधले लोक, कुठेही जिथे तुम्ही जाता तिथे तुम्ही त्याचं प्रतिनिधित्व करताय. आणि मला असं नाही म्हणायचं की तुम्ही प्रत्येकालाच शिकवण द्या. प्रत्येकजण त्यासाठी सोयीस्कर नसतो. मी असं म्हणेन बहुतेक लोक त्यासाठी सोयीस्कर नसतात. खरं तर जर देवाने दार उघडलं आणि तुम्हाला एखाद्याशी बोलण्याची संधी मिळाली तर ते करण्यासाठी धीट असणं महत्त्वाचं आहे. आणि आपण एक शब्दही न बोलता सुद्धा शिकवण देऊ शकतो. आमेन. ख्रिस्ती म्हणून आपलं जीवन जगत असताना, विशेषतः आज, कारण आज खूपच अशोभनीय आणि कुरूप मनोवृत्तीचे लोक आहेत, आणि त्यामुळेच तुम्ही फक्त बाहेर पडा आणि छान राहा, हसतमुख राहा, लोकांचं कौतुक करा, त्यांच्याशी चांगलं वागा, त्यांना मदत करा, आणि लवकरच त्यांना जाणून घ्यावंसं वाटेल की तुमच्यात नक्की वेगळं काय आहे. आणि मग लवकरच त्यांना तुम्ही हे सांगू शकाल की ख्रिस्त हा तुमचा तारणारा आहे आणि त्यानेच तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि मग तुमच्यासाठी दरवाजे उघडतील की तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकाल. आमेन. म्हणून तुम्ही जिथे असाल तिथे देवाचं प्रतिनिधित्व करता. आपल्या सगळ्यांसाठी देवाची इच्छा त्याच्या वचनात आढळते, आणि कित्येकदा आपल्याला कळत नसतं की आपण काय करायची गरज आहे. चला असं म्हणूया की तुम्हाला चांगली नोकरी लागली आहे आणि तुम्हाला दुसरीकडूनही ऑफर येते. मग तुम्हाला नक्की काय करायचं समजत नाही. थोडा जास्त पगार आहे, पण तुम्ही जिथं आहात तिथं खुश आहात. त्यामुळे तुम्ही या विचारात अडकता की आता मी काय बरं करू, मी ही नवीन नोकरी घेऊ का, मी जिथं आहे तिथेच राहू की नवीन नोकरी जॉईन करू. आणि मग तुम्ही म्हणता, प्रभू तूच सांग आता मी काय करू, तुझंच मार्गदर्शन मला तारू शकेल. आता बघा, नीट ऐका. तुमच्यापैकी काही नाही विचित्र वाटेल, पण देवाला कदाचित परवा नसेलही. बघा, हाच मुद्दा आहे. आपल्या जीवनात देव आपल्याला निर्णय घ्यायला खूप वेळ देतो, पुरेसा वेळ देतो. ठरवा, शांतपणे ठरवा. बघा, 30 वर्षांपूर्वी मी फेसलिफ्ट सर्जरी करून घेतली होती, आणि मी ती केली आहे म्हणून आज जरा बरी दिसते. केली नसती तर मी इतकी चांगली दिसले नसते. आणि मला यात लपवून ठेवण्यासारखं काही वाटत नाही. तर हे 30 वर्षांपूर्वीच आहे, आणि आता सगळं सामान्य आहे. मी प्रार्थना करत राहिले की प्रभू हे योग्य आहे का, मी हे करू की नको करू, मला काही चुकीचं करायचं नाहीये. आणि शेवटी देव मला म्हणाला, तुझा चेहरा आहे, तुला जे करायचंय ते तू करू शकतेस. आता काही न वाटत असेल खोटं बोलते, असं काही देवाने सांगितलेलं नाहीये. कारण आपल्या मनात चुकीच्या कल्पना असतात. आपल्याला वाटतं आपल्या प्रत्येक हालचालीबद्दल आपण देवाकडून ऐकलं पाहिजे, पण तसं नसतं.
तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. माझी मुलं तरुण आहेत, त्यांच्या प्रत्येक हालचालीविषयी ते मला सांगत नाहीत, त्याची गरज नाही. ते मोठं होत असताना आम्ही त्यांना शिकवलेल्या गोष्टी ते करतात आणि देवही तुमच्याकडून हीच अपेक्षा करतो. तो तुम्हाला ख्रिस्तात प्रौढ असताना जे शिकवतो त्यापेक्षा अधिक गोष्टी तो तुम्हाला तुमच्या सुरुवातीच्या काळात शिकवतो. आणि कधी कधी जितकं अधिक तुम्ही देवाबरोबर चालता तितकं कमी तुम्हाला देवाकडून ऐकू येतं. म्हणजे मलाही देवाकडून काहीतरी मी ऐकावं असं वाटायचं. आणि बघा, आपण सगळे तरुण असताना जे करतो तेच मी करायचे. ठीक आहे प्रभू, मला तुझं वचन दाखव. आणि मग मला हव्या तशा छान गोष्टी मला मिळतात. मी ते देवला दाखवायचे आणि म्हणायचे की मी ह्यासाठी प्रार्थना केली होती. आणि उत्साहाने मी माझं बायबल उघडते, देव काय म्हणतोय बघ. आणि देव माझ्याकडे बघतो आणि म्हणतो, वेडी झाली आहेस का तू? आणि ते आणखीन मजेशीर तेव्हा होतं जेव्हा मी, अरे दुष्ट पापी माणसा, तुझा धिक्कार असो. हे नको, आणखीन काहीतरी निवडते, आणखी काहीतरी. मला मिळेल का दुसरं वचन? एक सांगू का, आपण जसे देवामध्ये परिपक्व होतो तो आपल्याकडून त्याच्या आत्म्याने आणि त्याच्या चारित्र्यानुसार चालण्याची अपेक्षा करत असतो. जसं आम्ही आमच्या सगळ्या मुलांना उदारता शिकवली. आणि म्हणून आता आम्ही त्यांना देण्याबद्दल कधी काही सांगत नाही. ते किती देत आहेत, काय देत आहेत विचारतही नाही. ते सगळेच उदार आहेत. प्रामाणिकपणा ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि आम्ही आमच्या मुलांना त्यांचे शब्द पाळायला शिकवलंय. आणि मला त्यांना पाहून बरं वाटतं. ते त्यांचा शब्द ते पाळतात. आणि बायबल म्हणतं, आपण वाहिलेल्या शब्देने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही. लोकांनी त्यांचे शब्द पाळणं सुरू केलं तर काय होईल सांगा? आणि ख्रिस्ती अनेक वेळा जगातील लोकांप्रमाणेच दोषी असतात. ते आपल्याला वाटतं साइन अप करून गप्प बसलेलं चांगलं आहे. मी तुला पुढच्या आठवड्यात कॉल करेन, पण तुम्ही करणारच नसता, कारण तुम्हाला करायचाच नसतो तो कॉल. हाच एक मार्ग असतो तुमच्याकडे. जर आपण कुणाला कॉल करणार हे सांगतो तर तो करणं गरजेचं आहे. आमेन. आता तुम्ही मनातल्या मनात म्हणत असाल, अरे बापरे, मला सुद्धा भरपूर कॉलबॅक करायचे. पण बघा, हाच एक मार्ग आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण देवासारखे वागून त्याचं प्रतिनिधित्व करू शकतो. आपल्याला असं वाटतं का की देव आपल्याला एखादी गोष्ट करतो असं सांगेल आणि ती करणार नाही? नाही ना. मग आपणही तसं करू नये. म्हणून मी माझ्या तरुण मुलांना त्यांचे स्वतःचे निर्णय घेऊ देते. मी त्यांच्यात पडत नाही. आणि एक सांगू, कित्येकदा देव तुम्हाला स्वतःचे निर्णय घेऊ देतो. ऑगस्टीन जे म्हणाला ते आवडतं, देवावर प्रीती करा आणि तुम्हाला आवडेल ते करा. आणि तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही खरंच देवावर प्रीती करता तर तुम्ही त्याला न आवडणाऱ्या गोष्टी करणारच नाही. आणि हे सगळं हृदयाशी संबंधित आहे. जर तुमचं मन योग्य आहे ना, म्हणजे जगातली सगळ्यात शेवटची गोष्ट मला करायची असेल तर ती देव माझ्यापासून करू इच्छित नसलेली गोष्ट. कारण माझ्याकडे अशा गोष्टी होत्या ज्या देवाला माझ्याकडे नको होत्या. आणि देवाला तुमच्याकडे नको असलेल्या गोष्टींची काळजी घेण्यापेक्षा जास्त दुःखद गोष्ट नाही. हे कठीण काम आहे. जे काम तुम्ही सुरू करता ते तुम्ही पूर्ण करा. म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या सर्वोत्तम क्षमतेसाठी बाहेर पडता तेव्हा देव आहे याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही चूक केली तर तेही ठीक आहे, कारण देव परत योग्य मार्गावर आणेल, नक्कीच आणेल तुम्हाला. आमेन. पण मला हे जाणून घेणं खूप सुखद वाटतं की मी केलेल्या प्रत्येक हालचालीबद्दल मला देवाकडून काही विशेष शब्द मिळणं गरजेचं नाही, पण मी खरोखर निर्णय घेऊ शकते. कारण देवाचा माझ्यावर विश्वास आहे. देवाला खात्री आहे माझ्याबद्दल की मी निर्णय घेऊ शकते. तर मी निर्णय घेऊच शकते की मला नवीन नोकरी करायची आहे, की मी जिथे आहे तिथेच ठीक आहे. मग जॉयस, मी कसा निर्णय घेऊ? शांत निवांत बसा आणि साधक बाधक मुद्दे लिहून काढा आणि समजुतीने विचार करा की जर मी इथे नवीन ठिकाणी काम करायला गेले तर जास्त पैसे कमवीन आणि ते माझ्या घराच्या आसपासच आहे. पण एक सांगू, मी जिथे तिथे मला खूप आवडतंय, तिथले लोक खूप चांगले आहेत. त्यामुळे थोड्या जास्त पैशांसाठी मी या सगळ्या गोष्टी सोडून देणं हे योग्य ठरेल का? कधी कधी तुम्ही स्वतःशी गप्पा मारता आणि तेव्हा देव तुमच्याशी बोलत असतो आणि तुम्ही एका चांगल्या निष्कर्षापर्यंत पोहोचता. त्यामुळे तुम्हाला मदत होते. आणि बघा,
पुष्कळ लोकांना काय करावं हे कळत नाही, कारण ते कुठल्याही गोष्टीसाठी बाहेर पडायला घाबरतात. देवाची कृपा आपल्यावर कधी आहे आणि कधी नाही हे ओळखायला आपण शिकायला हवं. त्याने तुम्हाला खूप मदत होईल. एक सांगू, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही आयुष्यभर करता आणि त्या गोष्टी थांबवण्याची वेळ असते कधीतरी, आणि जेव्हा तुम्ही काहीतरी थांबवावं असं देवाला वाटतं तेव्हा त्याची कृपा त्यावरून दूर होते. आणि जर तुम्हाला ते कसं हे समजून घ्यायचं आहे आणि ते काय हे तुम्ही जाणून घेतलं, तर देवाने ते संपवूनही पुढे 10 वर्ष तुम्ही ते करत राहण्याचा प्रयत्न करणार नाही. बघा, खूप 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 वर्ष मी दरवर्षी देशाबाहेर जायचे, वर्षातनं 3दा जायचे, 3 आठवडे सलग मिशन ट्रिप्स. आणि मला ते खूप आवडायचं, खूपच आवडायचं. म्हणजे ते खूप कठीण काम होतं, जेटलॅग खराब होता, अन्न वाईट मिळायचं, पण तरीही मला ते करताना खूप आनंद व्हायचा. बघा, 20 वर्ष मी टीव्हीवर दिसत राहिले आणि मग मी त्या ठिकाणी गेले की 2 लाख लोक तिथे असायचे. आणि त्यांच्या येण्यामागचं कारण हे होतं की ते मला रोज टीव्हीवर पाहायचे आणि त्यामुळे ते यायचे माझ्या सभेला. आणि त्यामुळे मला छान जाणीव झाली की टेलिव्हिजनचा परिणाम काय असू शकतो आणि किती असू शकतो. तर हे वर्षानुवर्ष चाललं. 67 मिशन ट्रिप्स मी केल्या. आणि मग अचानक कदाचित हळूहळू मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला लागले आणि मग ते आणखीनच बिघडत गेलं. आणि मी खरंच त्या ट्रिप्सना घाबरायला लागले. आणि मग मी ठरवलं की नाही, आता नाही जायचं मला. पण मी सेवेसाठी जात राहिले, कारण शेवटी मी तेच करत होते. आणि कधीतरी आपलं असं होतं ना, आपलं असं नाही का, आपण तेच करतो आणि आपल्याला ते का करतो हे माहीत नसतं आणि आपण फक्त करत राहतो. आणि म्हणून आम्ही ठरवलं की एके ठिकाणी जाऊन क्रुसेड करायची, जे स्वस्त नव्हतं. आणि बघा, आमचं परमिट काढून घेण्यात आलं. मग आम्हाला ती जागाच मिळू शकली नाही आणि आम्ही खूप ठिकाणी गेलो, पण कुठेच जागा मिळाली नाही. मी कंबोडियात एका ठिकाणी गेले आणि सगळे लोक रिंगणाच्या आत गेले आणि तिथे इलेक्ट्रिक गेट्स होते. आणि जेव्हा सगळेजण आत गेले तेव्हा त्यांनी वीज बंद केली. त्यामुळे मला आत जाऊ देण्यासाठी ते इलेक्ट्रिक गेट्स उघडलेच नाहीत. आणि आराधनेची टीम तिथे होती, लोक तिथे होते, पण मी तिथे जाऊ शकले नाही. मी म्हटलं की मी बिल्डिंगच्या आत कशी काय जाऊ शकेन. तर ते म्हणाले की तुम्ही कचऱ्याच्या डब्यावर चढून कुंपणावरून उडी मारून जात असाल तर जा तुम्ही. मी काय केलं असं तुम्हाला वाटतं? मी कचऱ्याच्या डब्यावर चढून कुंपणावर उडी मारली आणि आत गेले. पण माझा मुद्दा असा आहे की ते दिवसेंदिवस कठीण 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 होत गेलं. आणि त्यानंतर मला भारतामध्ये ब्लॅकलिस्ट केलं गेलं. मला प्रवेश मिळू नये म्हणून कोणीतरी माझं नाव त्या यादीत टाकलं. लांबलचक कथा आहे ती. आणि शेवटी माझ्या लक्षात आलं की मी हे यापुढे करावं अशी देवाची इच्छा नाही. जेव्हा त्याला वाटलं की मी हे करावं, मला अनुकूलता मिळाली, दरवाजे उघडले गेले, सगळं काही अगदी सुरळीत आणि सोप्या पद्धतीने होतं. चला, कुणी ऐकताय का माझं नीट? मग जेव्हा हे सुरू झालं तेव्हा सगळं काही कठीण, आव्हानात्मक होतं. तिथे कुठलीही अनुकूलता नव्हती. परवानग्या नाकारल्या जात होत्या, मला विजा मिळत नव्हता. असंही मला जायचं नव्हतं आणि मला ते सोडून देणं कठीण गेलं. याचा अर्थ होता की मी जे करत होते ते करण्यासाठी दुसऱ्या कुणाची तरी नेमणूक व्हायला हवी होती आणि मला ते करायचं नव्हतं अजिबात. बघा, कधी कधी आपण खूप दिवसांपासून काही करत असलो ना, आपल्याला त्याचं व्यसन जडलेलं असतं आणि आपला एक भाग इच्छुक नसतो, दुसरा भाग इच्छुक असतो, पण इतर कुणाला ते द्यायची इच्छा नसते. आणि अखेरीस त्यावेळी मी सुमारे 70 वर्षांची होते. शेवटी मला वाटलं की एक सांगू, देवाची इच्छा नाही आहे मी हे पुढे करावं. कारण फक्त हे होतं की बघा, तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी तुमच्याकडे एक निश्चित ऊर्जा आहे असं मला वाटतं. आणि जर तुम्ही ती सगळी इथे वापरत असाल तर तुम्हाला इथे काहीही मिळणार नाही. तुम्ही बघताय की आता मी 80 वर्षांची आणि गोष्टी थोड्या अधिक कठीण होत आहेत आणि मी ते करू नये अशी देवाची इच्छा होती, कारण ते शारीरिकदृष्ट्या खूप कठीण जात होतं माझ्यासाठी. जेटलॅगमधून बाहेर यायला वेळ लागत होता मला. आणि मी आजवर ऐकलेली सगळ्यात चांगली गोष्ट ही की आपण
मूर्खासारखा विचार करतो की आपण जे नेहमी करत आलोय तेच करू शकतो. हे ऐकल्यामुळे काही जणांचं कदाचित इथे येण्याचं सार्थक झालंय. कित्येकांना हे ऐकून बरं वाटलं असेल. एक मूर्ख असा विचार करतो की आपण जे केले तेच नेहमी करू शकतो. एक सांगू, जेव्हा देव एखादी गोष्ट संपुष्टात आणतो, तुम्ही सुद्धा ती संपुष्टात आणा. जर तुम्ही ती करत राहिला तर त्या क्षणापासून ती कठीण होत जाईल, कठोर होत जाईल, करायला अतिशय त्रास होईल. शांत रहा. देव तुमच्यापासून नक्की काय करून घेऊ इच्छितोय हे शोधण्याच्या प्रयत्नात भलतंच काही करायला लागू नका तुम्ही. प्रेषितांची कृती अध्याय 16 वचन 6. पौल त्याच्या आशिया प्रांतात प्रवास करत होता आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये जात होते. आणि मी कुठेही वाचलं नाही जिथे असं म्हटलंय की पौल ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी त्याची मोठी प्रार्थना सभा होती, तो फक्त गेला. आणि मग पुढे आपण पाहतो की त्यांच्या प्रवासात त्यांनी ज्या ज्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, बायबल म्हणतं की पवित्र आत्म्याकडून त्यांना प्रतिबंध झाला. त्यांना आशियात जाऊ दिलं नाही, बिथुनियातही जाऊ दिलं नाही. पण मला वाटतं की हे मनोरंजक आहे की मोठमोठ्या प्रार्थना सभांसाठी ते कुठेही जात नव्हते, ते असेच जात होते. आणि त्यांना काही अयोग्य घडत असलं किंवा चुकीचं होत असलं की कळत होतं. आणि काही जण आपल्या हातून काही चूक घडू नये यासाठी काहीही करण्याची जोखीम घ्यायला तयार होत नाहीत. पण आज मी तुमचा दिवस सुखद करणार आहे, कारण तुमच्याकडून कधी काही चूक झाली तर त्याबद्दल काळजी करायची गरज नाही आहे. तुम्हाला हे म्हणायची गरज नाही पडणार माझी चूक असेल तर. मी तुम्हाला सांगते की तुम्ही कधीतरी चुका करालच, करतोच आपण. मला माझी एक मैत्रीण आठवते जी प्रस्तुती आधी सतत म्हणायची, मला वेदनांची खूप भीती वाटते, मला त्या कळ्यांची खूप भीती वाटते. आणि मी म्हटलं, अगं तू घाबर नाही तर नको घाबरू, वेदना या होणारच आहेत. काही गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारून पुढे जायला हवं. काही वेळा तुमच्याकडून चुका या होणारच आहेत आणि ते एका परिपूर्णतावादी व्यक्तीसाठी कठीण असतं. त्यांच्याकडून कधी चुका होतात हे स्वीकारणं त्यांना कठीण जातं. पण एक सांगू का, चुका करणं हा जीवनाचा भाग आहे. प्रत्येक वेळी योग्य गोष्टी करून जे शिकायला मिळत नाही ते आपण आपल्या चुकांमधनं शिकतो. त्यामुळे चुकांमधनंही शिका, कधीतरी हरकत नाही. आमेन. काही गोष्टींबद्दल चुका करून मी बरंच काही शिकले. आणि जसं मी आधी म्हणाले होते की बायबल आपल्याला पद्धतशीरपणे सांगतं की आपण काय करायचंय. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही स्वतःला देवाला समर्पित करा. आणि रोमकरास अध्याय 12:1 मध्ये छान प्रार्थना आहे. ते म्हणतं, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या सर्व करुणांमुळे एक निर्णायक समर्पण करण्याची विनंती करतो. अगदी निश्चित वाटतंय. आपल्या शरीराचे ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा. जिवंत बलिदान, पवित्र आणि देवाला ग्रहणीय, जी तुमची आध्यात्मिक सेवा आणि आराधना आहे. तर बघा, तो म्हणतोय तुमच्याकडे जे काही आहे आणि जे काही तुम्ही आहात ते सगळं देवाला अर्पण करा. सगळं काही. मी रोज सकाळी प्रभूला म्हणते की माझं सर्वस्व केवळ तुझं आहे. आणि बायबल म्हणतं त्याचं सगळं काही आपलं आहे. म्हणून मी त्याला सांगते की माझं सर्वस्व तुझं आहे, तुझं सगळं माझं आहे. आणि बघा, तुमचा पैसा हा तुमचा पैसा नाही. जर देवाने तुम्हाला एकही पैसा दिला नाही तर ते तुमचे नसतील. म्हणून हे पैसे त्याचे आहेत. त्यामुळे देवाला म्हणा, तुला हवं ते कर माझ्या पैशांचं. आणि बघा, वेळ ही एक अशी गोष्ट आहे. वेळ, जर देवाने तुम्हाला वेळ दिला नाही तर तुम्हाला वेळ मिळणार नाही. त्याला तुमचा वेळ द्या. तुला माझ्या वेळेचं काय करायचंय देवा? त्याला तुमचे डोळे, तुमचे कान द्या. तुम्ही काय बघताय, तुम्ही काय ऐकताय. त्याने हे सगळं तुम्हाला टीव्हीवर वाटेल ते काही पाहण्यासाठी किंवा चित्रपटातल्या घाणेरड्या गोष्टी पाहण्यासाठी दिलं नाही. ज्या गोष्टी तुम्ही पाहू नये त्यासाठी त्याने तुम्हाला डोळे दिलेले नाही आहेत. तुमच्याकडे जे काही आहे ते देवाला अर्पण करा. अशा प्रकारे तुम्ही सेवेचा आरंभ करू शकता. आणि मग बायबल सांगतं त्याच गोष्टी तुम्ही करत आहात याची खात्री करा. माझी एक मैत्रीण मला सांगत होती, ती 50शीतली अविवाहित स्त्री होती आणि सुंदर मुलगी, पण तिने कधी लग्न केलं नाही. आणि ती प्रार्थना करायची आणि प्रभू, माझ्या आयुष्यासाठी तुझी काय इच्छा आहे, तुझी काय इच्छा आहे, तुझी काय इच्छा आहे माझ्या आयुष्यासाठी.
आणि त्याने तिला स्तोत्रसंहिता 100:2 मध्ये नेलं, जे म्हणतं की परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा. आणि ती म्हणाली की तिला माहिती आहे तिच्या उर्वरित आयुष्यासाठी देवाची इच्छा आहे की त्याची सेवा तिने आनंदाने करावी. आणि बघा, मला आश्चर्य वाटतं की आज जगभरातील अनेक ख्रिस्ती त्यांच्या आयुष्यासाठी देवाची इच्छा काय हे ओळखूच शकत नाहीत आणि ते बायबलमधल्या मूलभूत गोष्टींचं आचरण करत नाहीत. आनंदाने परमेश्वराची सेवा करा, आनंदाने परमेश्वराची सेवा करा. आणि तुम्हाला माहिती आहे त्याचा अर्थ काय? समाधानी राहा, संतुष्ट राहा. जर तुम्ही या 2 शब्दांचा अभ्यास केला तर या 2 शब्दांची व्याख्या जवळजवळ सारखी आहे. किती लोक समाधानी आहेत? आणि एक सांगू, मला वाटतं मुळात आपल्या पाश्चिमात्य संस्कृतीने ना आपल्याला एक प्रकारे असमाधानी राहायला शिकवलंय आणि त्यामुळे आपल्याला नेहमीच अधिक 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 हवं असतं. आणि मला वाटतं की आपल्याला चर्चमध्ये काही गोष्टींमध्ये असमाधानी राहायला शिकवलंय. काही वर्षांपूर्वी कोणीतरी मला सांगितलं की मी अमुक तमुक ठिकाणी सेवेत होतो, तर कोणी सांगत होतं की, आणि मलाही हा प्रश्न खूपदा विचारला जातो, मला कंटाळा आलाय त्याचा, की तुम्ही पुढे काय करणार आहात, आता पुढे काय ठरवलंय? आणि मी म्हणते की माहीत नाही, मला माहीत नाही. आणि जर तुमच्या आयुष्यात काही मोठी आणि काही नवीन स्वप्न नसतील तर लोकांना तुम्ही दैहिक वाटता. आणि मला काळजी वाटली म्हणून मी प्रभूला विचारलं की मी म्हटलं ठीक आहे, मी कदाचित चुकत असेल, मला नवीन दृष्टांत मिळण्याची गरज आहे, पण बघा गोष्ट अशी आहे की मी त्या धन्य लोकांपैकी एक आहे. मी माझं स्वप्न जगतीये. देवाने मला जे करायला बोलावलं ते मी करतीये आणि इथपर्यंत यायला मला बरीच वर्ष लागली, पण मी माझं जीवन आनंदाने जगतेय. तर मी प्रभूला विचारलं मी काही विसरले का? आणि तो जे म्हणाला ना त्यामुळे माझे डोळे उघडले. तो म्हणाला नाही, तू प्रामाणिक आहेस. आणि बघा, खूप वेळा तुम्ही ज्या ठिकाणी असता तिथं प्रभूची इच्छा असते तुम्ही त्या ठिकाणी विश्वासू राहावं. आणि बरेच लोक स्वतःला अडचणीत आणतात कारण ते विश्वासात असूनही समाधानी नसतात. ते सतत असमाधानी असतात कारण ते नेहमीच नवीन गोष्टींच्या शोधात असतात. आणि बघा, देवाला संतोष विणाऱ्या गोष्टी करा, तो तुम्हाला निर्णय घेण्याचं सामर्थ्य देतो. ते लक्षात घ्या. तुम्ही मनापासून देवाचं ऐकायचं असेल तर बायबलमधल्या मूलभूत गोष्टींचं पालन करत राहा आणि समाधानी राहा, आनंदी राहा. आणि एक लक्षात घ्या, मी हे सांगते ते महत्वाचं आहे, आहात तिथे आनंदी राहा. आहात तिथे आनंदी राहा. आमेन. बघा, जर आज तुम्ही इथे आहात आणि ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं नसेल तर कृपया ते केल्याशिवाय घरी जाऊ नका. आणि जर कोणी अद्यापही तो निर्णय घेतला नसेल तर मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. बायबल म्हणतं की जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील की येशू हाच प्रभू आहे तर तुझं तारण होईल. देवाचे आभार मानूया की प्रभू येशूने आपले पाप वाहिले आणि आपली शिक्षा भोगली. ही सर्वोत्तम बातमी नाही का? तर ऐका, जर तुम्ही आज इथे आहात आणि तुम्ही म्हणता जॉयस मला ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारायचंय, तुम्ही फक्त हात वर करा, मला बघू द्या तुम्ही कुठे आहात. मी तुम्हाला समोर नाही बोलवत. धन्यवाद. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल. फक्त हात वर करा, त्यामुळे मी पाहू शकेन तुम्हाला. मला सगळ्या ठिकाणी हात वर होताना बघायचे. आता तुमच्यासोबत एक प्रार्थना करायची आहे मला आणि आपण सगळ्यांनी मिळून ही प्रार्थना करूया. पित्या, मी तुझ्यावर प्रीती करते. येशूला पाठवल्याबद्दल धन्यवाद. येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवते. तू माझ्यासाठी मरण पत्करलंस. माझ्या पापांचं ओझं तू वाहिलंस. माझ्या जीवनात मला तुझी उपस्थिती हवी आहे. माझ्या पापांसाठी क्षमा कर. मला शुद्ध कर. मी आहे तशी माझा स्वीकार कर आणि तुझ्या इच्छेनुसार मला घडव. मला खात्री आहे मी स्वर्गाच्या वाटेवर आहे आणि तू माझ्यावर प्रीती करतोयस. मी माझ्या आयुष्याचा आनंद लुटतेय. आमेन. देवाची स्तुती असो.
हा कार्यक्रम चॉईस मायर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे.